थिनिंग प्रोसेस काय? थिनिंग प्रोसेस आता तो जर गोसावी साहेब तुम्ही जर समजून घेतली थिनिंग प्रोसेस, आता हे बघा एवढी फळं लागलेली आहेत, बरोबर आहे, हे एकमेकावर घासतील का नाही? घासतील. आता याच्यातल्या पहिल्या ह्या रिकामट्या फांद्या आहेत ना, त्या आपण काढून घेऊया अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये बघा एक दांडी आहे, काढून घेऊया. आता याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला फळं तर ठेवायची आहेत, पण याला जर व्यवस्थित हे जर झालं नाही तर हे तिघं जी घासतात ना, यांच्यामध्ये एक आळी तयार होईल आणि ही आणि ही तिन्ही फळं डॅमेज करतील. तिला इथून एवढी बॅग घाला, इथून एवढी बॅग घाला, पॅक करा. आणि आता प्रोसेसमध्ये आपल्याला काम करावं लागेल. खूप चांगली सेटिंग आहे. म्हणजे जर तुम्ही माझ्या संपर्कात नसतंय तर हे याला एकही फळ राहिलं नसतं. आता गुजरातमध्ये पण जेव्हा मी गेलोय तर गुजरातमधल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी आपल्याकडून मार्गदर्शन घेतलंय सर, त्यांच्याच फक्त बागेला 40 ते 50% फळं आहेत, बाकी बागेला एक फळ दिसत नाही. इतकी बेकार परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याला त्या जे शेड्यूल केलंय याचा अर्थ ते परफेक्ट आहे. आणि तुम्ही कल्टार सायक्लोबिट्राझोल यूज कराल पुढच्या वर्षीपासून तर याच्या तिप्पट चौपट माल तुमच्या बागेत राहील. फक्त आपल्याला तयारी कशी करायची आहे? फुल तयारी करायची आहे. पहिले खताच्या मात्रा म्हणजे आपल्याला जून पासून तयारी करायची आहे. तुमचं ते तुम्ही माती परीक्षण केलेलंच आहे ना? परत करून एकदा करा. आणि मे मध्ये तुमच्यातला एक माणूस आला तरी चालेल. आपल्याला ती फाईलच तयार करायची आहेत सगळ्या. फाईल तयार करून म्हणजे तुम्ही फाईल तयार केली ना, म्हणजे तुमच्या खताच्या मात्रा एकदम करेक्ट येतील. अशी अगदी व्यवस्थित जर तुम्ही फळांची सेटिंग केली, याची साईज तुम्हाला बरोबर दिसायला छान दिसतं. विथ क्वालिटी पण आपल्याला मिळेल.